नमस्कार. सगळ्यांचे स्वागत. भाग्योदय ज्योतिष आणि कुंडली मंथन या ग्रुपच्या अनुषंगाने आपण विविध वक्त्यांना, तज्ञ वक्त्यांना आपण बोलवत असतो. वेगवेगळे विषय त्यामध्ये असतात. ज्योतिष याखेरीज आरोग्याच्या दृष्टीने देखील पत्रिकेतील योग वगैरे सर्व वक्ते आपल्याला भेटलेले आहेत आत्तापर्यंत. त्याचबरोबर दिवाळीमधील लक्ष्मीपूजन, रामरक्षा स्तोत्र असे विविध विषय आपण कव्हर केलेले आहेत. ग्राफॉलॉजी यावर मागच्या वेळेला छान व्याख्यान झाले होते. तर साधे इंग्रजीचे अक्षर हे लिहिण्याची पद्धती देखील आपल्याला नवीन काहीतरी शिकून जाते आणि ती डायरेक्टली आपल्या आरोग्यावर परिणाम करते. हे आपल्याला मागच्या भागामध्ये चारुशीला ताईंनी सांगितलंच होतं. आज देखील चारुशीला ताई कांबळे या आहेत. त्या ज्येष्ठ ज्योतिर्विद आहेत. तर त्यांचा परिचय द्यायचे म्हणजे गगनाला हात टेकतील असंच आहे. त्या एम.कॉम वास्तु ज्योतिष, रेकी, हिलिंग, संमोहन तज्ञ, अंकशास्त्र, मोबाईल न्यूमरॉलॉजी त्यांची अनेक पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. साधारण 9-10 पुस्तके त्यांची वेगवेगळ्या विषयांवर प्रकाशित झालेली आहेत आणि विविध कार्यशाळा देखील त्या घेतात. तर रेकी, संमोहन या विषयामध्ये तर तज्ञ आहेत. बरेच कमी लोक आहेत जे ज्योतिष सोबत रेकी, हिलिंग या कार्यशाळा देखील घेतात. तर त्यामधील एक चारुशीला ताई आहे. सकाळ आणि अॅग्रोवन पेपरमध्ये देखील त्यांचे विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेले आहेत. आणि आदिशक्ती गुरुकुल हे त्यांचे YouTube चॅनल आहे, वेबसाईट देखील आहे. त्याचबरोबर मोबाईल न्यूमरॉलॉजी सध्याच्या काळामध्ये मोबाईल नंबर देखील काहीतरी विशेष सांगतात. तर ह्या त्यांच्या कार्यशाळा देखील झालेल्या आहेत. अंकशास्त्र या मोबाईल न्यूमरॉलॉजी या दोन्ही विषयांचे ते गाढे अभ्यासक आहेत. तर आज मी एक वेगळा विषय त्यांनी दिलेला आहे. मोबाईल न्यूमरॉलॉजी सर्व दृष्टीने. सध्या मोबाईल म्हणजे काय तर राहू त्याला प्रतिनिधित्व करतं. तर हा सर्व राहूचा प्रभाव आपल्यावर कसा पडेल त्या दृष्टीने हे आज त्यांचे भाषण आहे. तर मी मॅडमना विनंती करते, जास्त वेळ न घेता मॅडमना विनंती करते की त्यांनी आपला विषय सर्वांसमोर मांडावा. धन्यवाद. स्वागत मॅडम. आणि तुम्ही मला आज या स्वागत आहे ठिकाणी तुमचं. बोलवलं त्याबद्दल मी अत्यंत आपली आभारी आहे. आणि हा जो विषय आहे तो खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक सुंदर बदल करणारा हा विषय आहे. आणि याचं कारण म्हणजे गुरु. गुरु या विषयावर मोबाईल न्यूमरॉलॉजीमध्ये सुद्धा बोलता येतं. आणि ते कसं ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कळणार आहेच. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की गुरु असेल, अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 हे सर्व अंक अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक अंक काही ना काहीतरी कार्य करत असतो. मग त्यामध्ये गुरूंचं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या 1 ते 9 या अंकांचा पण विचार ह्यामध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण मोबाईल नंबरचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. आजचा जो विषय आहे तो अत्यंत इंटरेस्टेड विषय आहे आणि तो म्हणजे मोबाईल नंबर आणि वैवाहिक जीवन. तर तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? मोबाईल नंबर आणि वैवाहिक जीवन ही गोष्ट कुणाला पटण्यासारखी नाही. इवन ही गोष्ट मलाही पूर्वी कधी पटली नव्हती. परंतु जेव्हा मी या विषयामध्ये अभ्यासाला सुरुवात केली, साधारण 2017 मध्ये मी या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात केली आणि त्यानंतर अत्यंत खोलवर मी यामध्ये गेले. प्रत्येक गोष्ट मी पडताळून पाहू लागले. अनेक क्लायंट माझ्याकडे ज्योतिषी म्हणून अनेक व्यक्ती आपल्याकडे येतच असतात. त्याच वेळेस मी जसे आपण जन्मतारीख, वेळ, ठिकाण या गोष्टी आपण आपल्या क्लायंटकडून घेत असतो, त्याच पद्धतीनं माझ्या क्लायंटकडून मी मोबाईल नंबर घ्यायला लागले. जन्मपत्रिकेबरोबर तो मोबाईल नंबर मॅच केल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की जन्मपत्रिकेतले योग आणि मोबाईल नंबरमधील असलेल्या अंकांमध्ये असलेले योग यामध्ये काहीतरी साम्य दिसतंय. उदाहरणार्थ
म्हणजे तुम्ही सर्वजण ज्योतिषी असाल आणि त्यामुळे मी जास्त न शिकवता मी डायरेक्ट आपल्या ज्योतिषीय भाषेमध्ये मी या ठिकाणी सांगते आहे. उदाहरणार्थ मंगळ राहू हा योग असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 94 किंवा 49 हा अंक येणारच. मंगळाचा पण अंक येतो आणि राहूचाही अंक त्यामध्ये तिथं ऑटोमॅटिकली येत असतो. जर तुमच्यावर गुरुकृपा असेल तर ऑटोमॅटिकली 3 हा अंक येतोच. जर गोचरीनं ग्रहमान बदलत असेल आणि दशा, महादशा, विदिशा याच्यामध्ये काही सकारात्मक बदल घडणार असतील, तर तुम्हाला अनेक चांगल्या विषयांचं ज्ञान होतं, चांगल्या उपाययोजना मिळतात आणि त्यापैकीच मोबाईल न्यूमरॉलॉजी ही एक उपाययोजना आहे. 2017 पासून आतापर्यंतचा जो माझा अनुभव फक्त मोबाईल न्यूमरॉलॉजी या विषयातला, तसं ज्योतिषशास्त्रातला अनुभव मी इसवी सन 2000 मध्ये अभ्यासाला सुरुवात केली, 2010-11 मध्ये मी प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि फक्त मोबाईल न्यूमरॉलॉजीमध्ये मात्र सर्वात जास्त अभ्यास मी केलेला आहे. आणि याचं कारण म्हणजे की त्यामध्ये असलेला अत्यंत इंटरेस्टिंग असा हा विषय. तर मोबाईल नंबरमध्ये आपण ह्याच्यामध्ये थोडासा अभ्यासच करूया. म्हणजे शिकवल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही जर तुमच्या समोर वही पेन घेतलेला असेल तर तुम्ही तुमच्या समोर तो त्या ठिकाणी तुम्ही हे करा, समोर तुम्ही वही पेन ठेवा की जेणेकरून मी तुम्हाला या ठिकाणी काहीतरी सांगू शकेल आणि ते तुम्ही उतरवून घेऊ शकाल. विषयाचं नाव तुम्हाला माहीतच आहे की वैवाहिक जीवन आणि मोबाईल नंबर. बघा, मोबाईल नंबरमध्ये एकूण 10 अंक असतात. आपण जर 10 अंकांच्या जोडी, 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 जोडी जर अशी आपण केली, तर एकूण 9 जोड्या तयार होतात. मग म्हणजे त्या केसमध्ये आपण मोबाईल नंबर बोलताना आपण कसं म्हणतो, की 96, 57, अमुक, 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 अमुक असं बोलतो. तिथं 5च जोड्या तुम्हाला दिसतात. परंतु तसं करू नका. तर 10 अंक आहेत, त्याच्या शेजारी-शेजारी असलेल्या अंकांच्या 9 जोड्या तयार होतात. तुम्ही तुमच्या 9 जोड्या मांडून घ्या. या 9 जोड्या मांडल्यानंतर त्यामध्ये कोणकोणते अंक आहेत? तर अर्थातच 1 पासून 9 पर्यंतचे अंक, त्याचबरोबर 0 हा अंक सुद्धा तिथे असतो. तर जर का तुम्हा सर्वांना माहीत आहे, तुम्ही ज्योतिषी आहात, की 1 म्हणजे तुम्हाला राजासारखं जीवन त्या ठिकाणी मिळतं. याला अनेक नियम आहेत. त्यामुळं तुम्ही लगेचच असा अर्थ घेऊ नका. परंतु 1 म्हणजे रवी, रवी म्हणजे सूर्यासारखे ग्रहमान त्या ठिकाणी असतात. 2 म्हणजे चंद्र आणि चंद्राप्रमाणे तुमचा स्वभाव हळवा असतो. बघा बरं, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेक करा. तुमची जन्मतारीख तुम्ही चेक करा. तुमच्या जन्मतारखेमध्ये किंवा मोबाईल नंबरमध्ये जर का 2 हा अंक असेल, तर त्या ठिकाणी तुमचा स्वभाव सुद्धा हळवा बनतो. 3 हा जर अंक असेल, तर तुम्ही एखाद्या गुरुप्रमाणे म्हणजे तिथं असणारच आहे. कुठे ना कुठेतरी गुरुचे अंक मोबाईल नंबरमध्ये किंवा जन्मतारखेमध्ये असणारच आहे. 3 हा अंक जर का असेल, तर तिथं तुम्हाला गुरूंप्रमाणे तुम्ही ज्ञान, व्यवहार ज्ञान, शिक्षण, यश या गोष्टी तुम्हाला मिळतात. त्याला काही ऑप्शन आहेत आणि त्या ऑप्शन आपण त्याबद्दल आज आपल्याला सांगता नाही येणार, कारण आपल्याकडे 1च तास आहे. 4 बद्दल जर विचार केला तर 4 हा राहूचा अंक आहे. राहूप्रमाणे तुम्हाला सगळं काही तुम्हाला हवं असतं किंवा जगातल्या अनेक गोष्टींची माहिती तुम्हाला असते. तुम्ही संघर्ष करायला तयार असता, तुम्ही मेहनती असता. बघा तुमची जन्मतारीख बघा, मोबाईल नंबर बघा. संघर्ष करायला, काम करायला, मेहनत करायला तुम्ही तयार असता. 5 हा अंक असेल तर तो बुधाचा अंक आहे आणि बुधाप्रमाणे बुद्धिमान आणि व्यापारी प्रवृत्तीचे तुम्ही असता. 6 हा अंक तुमच्या मोबाईल नंबरमध्ये, जन्मतारखेमध्ये
कुठेही जरी असेल तरी सुद्धा 6 प्रमाणे शुक्राप्रमाणे तुम्हाला ऐशोआराम करणे, आनंद मिळवणे या गोष्टी तुम्हाला आवडतात. एखाद्या कलेची आवड असते. 7 हा अंक केतू महाराजांचा आहे आणि केतूचा हा अंक जर असेल तर तुम्ही केतूप्रमाणे धार्मिक, वैराग्यशील सुद्धा तुम्ही बनू शकता. 8 हा अंक शनी महाराजांचा आहे आणि जर का 8 हा अंक तुमच्या मोबाईल नंबरमध्ये किंवा जन्मतारखेमध्ये कुठेही जरी असला, तरी सुद्धा 8 म्हणजे शनी महाराजांचा जो गुणधर्म आहे, तो त्या मोबाईल नंबरमध्ये उतरतो. तो काय गुणधर्म आहे? तर विलंब करणे, उशीर होणे, कुठलीही गोष्ट वेळेमध्ये पूर्ण न होणे, शिस्तबद्धपणा यासारखे अनेक गुणधर्म आहेत. हे गुणधर्म तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. 9 हा अंक जर का तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असेल, तर 9 प्रमाणे तुम्ही कृतिशील असता, ॲक्टिव्ह असता, काम करायला तयार असता. कारण 9 हा अंक मंगळाचा आहे. आणि 0 हा अंक जर असेल, तर त्याच्या आधी असलेला शून्याच्या आधी असलेल्या अंकाप्रमाणे तिथे प्रेडिक्शन सांगायचं असतं. तुम्हाला 0 पासून 9 पर्यंतचे गुणधर्म या ठिकाणी माहीत झालेले आहे. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळू. मुख्य विषय म्हणजे सुखी वैवाहिक जीवन जर का तुम्हाला जगायचं असेल, तर त्यासाठी कोणते अंक तुमच्या जन्मतारखेमध्ये असायला हवे किंवा जर जन्मतारखेमध्ये हे अंक नसतील, तर मोबाईल नंबरमध्ये तरी कोणते अंक असायला हवे? हा आपला विषय आहे. वैवाहिक जीवन सुखी जर का असेल, तर त्या व्यक्तींकडे काय असतं? समजा, धरून चला आपण या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोरच एक उदाहरण आपण पाहूया, की एक सुखी पती-पत्नींचं जोडपं आहे. जर पती चिडला, तर ती पत्नी गप्प बसते. त्यावेळेस ते जीवन सुखी होतं. मुळात एक गोष्ट अजून एक लक्षात घ्या, की वैवाहिक जीवनचा नेमका अर्थ काय? वैवाहिक जीवनचा नेमका अर्थ या ठिकाणी एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना अधिकार देणे, एकमेकांच्या मनाचा विचार करणे, हा एवढा मोठा असा अर्थ यामध्ये आहे. तुम्ही त्याला वैवाहिक जीवनाचा जो साधा आपण जो अर्थ लावतो, की लैंगिक जीवन वगैरे, तो अर्थ तिथे अभिप्रेत आहेच. पण त्याचबरोबर एकमेकांना समजून कधी घेतो माणूस? समजून जर घ्यायचं असेल, तर तुमच्याकडे गुरुदेव दत्त महाराजांप्रमाणे म्हणजे मी या ठिकाणी देवाचा उल्लेख या ठिकाणी करते, कारण मी गुरु हा ग्रह मानतच नाही. मी गुरु म्हणजे गुरु महाराजच मानते या ठिकाणी. की गुरुचा हा जो 3 हा जो अंक आहे ना, तर तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्ञान, व्यवहार ज्ञान, पैसा, यश या गोष्टी देतो. मग हे इतकं साधं सोपं वाक्य आहे का? ज्ञान, व्यवहार ज्ञान, पैसा बास एवढंच का? अरे असं नाही. जेव्हा एक पत्नी आणि एक पती एकत्र राहत असतात, तेव्हा पतीकडे आणि पत्नीकडे दोघांकडे सुद्धा आणि दोघांकडे नसेल तर किमान एक व्यक्तीकडे तरी ज्ञान, व्यवहार ज्ञान, पैसा असायला हवा. जर का पती चिडला तर पत्नीनं गप्प बसलं पाहिजे आणि एखाद्या वेळेस पत्नीची जर का चिडचिड झाली, तर तिथं पतीनं शांतपणे घेतलं पाहिजे. परंतु हे तुम्हाला सांगून सवरून किंवा कन्सल्टिंग करून सुद्धा अनेक वेळा जमत नाही. अशा वेळेस ही किमया तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची जन्मतारीख करू शकते. जर तुमच्या जन्मतारखेमध्ये आणि तुमच्या मोबाईल नंबरमध्ये जर का 3 हा अंक योग्य त्या प्रमाणात माझं एक-एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही रेकॉर्डिंग ऐकताना सुद्धा एक-एक वाक्य नीट ऐका. हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, नंतर सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा ऐका.
की मी असं म्हटले की 3 या अंकाबद्दल आपण बोलतोय. 3 हा अंक योग्य त्या प्रमाणामध्ये असला पाहिजे. उदाहरणार्थ आपण 1 कप चहा ठेवला, तर त्याच्यामध्ये आपण 1च चमचा साखर घालतो. त्या पद्धतीनं आपल्या मोबाईल नंबरमध्ये ठराविक प्रमाणातच तो 3 अंक असायला पाहिजे. तो खूप जास्त झाला चालणार नाही आणि तो खूप कमी झाला तरीही चालणार नाही. हा विषय तसा बराच मोठा आहे. पण आपण फक्त 3 बद्दल बोलूया, की 3 हा अंक तुम्हाला कुठे कसं वागायचं हे सांगतो. गुरु महाराज तुम्हाला ज्ञान, व्यवहार ज्ञान, पैसा, यश आणि शांतता, समाधान या गोष्टी तुम्हाला गुरु महाराज देतात आणि 3 हा अंक जर योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या प्रमाणामध्ये असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही शांत बसण्याचं धोरण स्वीकारू शकता. घरामध्ये वादविवाद होत नाही. थोड्या वेळानं विषय संपून जातो आणि पुन्हा आपण समाधानाकडे वळतो आणि समाधान जर तुम्हाला मिळवायचं असेल, पती-पत्नींमध्ये सामंजस्य तुम्हाला मिळवायचं असेल, तर तुमच्याकडे 3 हा गुरु दत्तात्रयांचा अंक, गुरूंचा अंक असणं आवश्यक आहे. 3 बद्दल समजलंय? आता यानंतर पाहूया 1 हा अंक. 1 हा अंक आता हे संसाराच्या आतलं, घराच्या आतलं आपण पाहत आहोत. 1 हा अंक सूर्यदेवांचा आहे. सूर्य म्हणजे ब्रह्मांडाचा राजा. अधिकार हे सूर्यदेवांकडून मिळतात. जर 1 हा अंक जर का तुमच्या जन्मतारखेमध्ये किंवा मोबाईल नंबरमध्ये असेल, किमान 2 वेळा, किमान 2 वेळा बरं का. जन्मतारीख, मोबाईल नंबर दोन्ही मिळून. किमान 2 वेळा, जास्तीत जास्त तुम्ही 3 वेळा वगैरे घेऊ शकता. पण 2 वेळा जर का तुम्ही घेतलेला असेल, तर तुमच्याकडे काहीतरी अधिकार असतात. मग जर का तिथे पत्नी असेल आणि तिच्याकडे 1 हा अंकच नसेल, जन्मतारखेमध्ये 1900 सालाचा विचार केला, तर तिथं 1 हा अंक असतो. परंतु तुम्ही 19 हे साल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्या. आपण त्याचा विचार करत नाहीये. म्हणजे 19 मधल्या 1 तुम्ही बाजूला ठेवा, आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. जर का पत्नी असेल, तर कित्येक घरांमध्ये अशी परिस्थिती असते, की पत्नीला काही किंमतच नसते. तिला कोणतेही अधिकारच दिले जात नाही. अशा वेळेस ती पत्नी समाधानी राहील का? नाही राहणार. त्याचप्रमाणे पती, पतीची परिस्थिती काही वेगळी यातला भाग नाहीये. कित्येक घराघरांमध्ये सगळे अधिकार फक्त पत्नीकडे असतात. पत्नी त्या पतीला म्हणते, "तुम्ही जा हो, तुम्ही बघा तुमचं, मी करते इथं, बाकीचं तुम्ही नका मध्ये-मध्ये लक्ष घालू नका. मी आहे ना, तुम्ही अजिबात लक्ष घालायचं नाही. मी ठरवते बरोबर सगळं काही." असं अनेक घरांमध्ये स्त्रिया सुद्धा म्हणतात आणि ती स्त्री सुद्धा त्या पतीला शून्य किंमत देत असते. अशा वेळेस पतीच्या जन्मतारखेमध्ये किंवा मोबाईल नंबरमध्ये 1 हा अंक जर असेल, तर दोघंही एकमेकांना अधिकार देतात. दोघं एकमेकांना स्पेस देतात. दोघं एकमेकांना विचारात घेतात. त्यामुळे लक्षात घ्या, की 1 हा अंक सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आता आपण 9 या अंकाबद्दल बघूया. मी म्हणजे ठराविकच अंक सांगतेय, कारण विषय खूप मोठा आहे. सगळे अंक सांगणं शक्य नाही. तरी त्यामध्ये मी बरेचसे अंक काढून ठेवलेत. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत. पण आता आपण 3, 1, 9 या 3 अंकांकडे आपण वळत आहोत. तर हे तीनही अंक वैवाहिक सौख्य देणारे अंक आहेत. मग तुम्ही म्हणाल 6 हा अंक का बरं नाही? 6 सुद्धा आहे, परंतु आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय त्याच्याकडे म्हणून. 9 हा अंक म्हणजे कृतिशीलता, प्रॅक्टिकलनेस. 9 म्हणजे
पुढे जाणे, धडाडीनं काम करणे, स्वतःची प्रगती करणे, स्वतःच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी पुढे जाऊन काम करणे. आणि हे जर का तुमच्या मोबाईल नंबरमध्ये ठराविक प्रमाणातच असेल तो अंक, तरच तुम्ही ऍक्टिव्ह होऊ शकता. अनेक वेळा जर का 9999 आले तर तुमच्या तब्येत बिघडलेली असते आणि त्यावेळेस तुम्हाला झोपून राहावं लागतं. पित्त होतंय, पोटात दुखतंय, मग आता मला झोपावं लागतं. ती कृतिशीलता सगळी हरवून जाते. आणि अशा वेळेस 9 हा अंक योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणामध्ये जर असेल तर तुम्ही कृतिशील असता, योग्य त्या ठिकाणी योग्य ते बोलता, पुढे जाऊन तुम्ही कार्य करता, प्रगती करता, कुटुंबाचं कल्याण करता. आणि मग मी या सगळ्याचा अर्थ काय सांगितला तर 3 म्हणजे ज्ञान, व्यवहार, ज्ञान, पैसा. तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचा संसार सुखी होतो. तुमच्याकडे अधिकार असेल तर तुम्ही समाधानी होता. तर तुमच्याकडे जर का कृतिशीलता, ऍक्टिव्हपणा असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी पुढे जाऊन स्वतःची प्रगती करू शकता. आणि त्यानंतरच सुखी वैवाहिक जीवन हे या पद्धतीनं या गोष्टीला मी सुखी वैवाहिक जीवन म्हणते. बरं, तुम्ही अजून लैंगिक सुखाचा जरी विचार केला तरी सुद्धा जेव्हा तुमच्याकडे ज्ञान, व्यवहार, ज्ञान, पैसा, अधिकार आणि कृतिशीलता असेल तरच तुमचं लैंगिक जीवन सुद्धा त्यामध्ये सुखी होऊ शकतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवरच अवलंबून आहेत. परंतु आता तुम्हाला हे कळलंय की 3, 1, 9 हे अंक तिथे योग्य त्या प्रमाणात असायला हवे. परंतु जर असे काही अंक असतात की ते अंक जर असेल तर मात्र तुम्हाला सुखी वैवाहिक जीवन मिळत नाही. तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं. खूप विलंब होतो. जेवढं महत्व मोबाईल नंबरला आहे तेवढंच महत्व जन्म तारखेला सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही चेक करत असताना तुम्ही जन्मतारीख सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही चेक करा स्वतःची, किंवा इतरांच्याही जन्मतारखा तुम्ही चेक करू शकाल. मग या ठिकाणी आपण असे काही अंक पाहूया. बघूया 2 हा अंक काय होतं, 2 या अंकामुळे काय होतं. 2 हा अंक म्हणजे लिक्विड कॅश आहे. दररोज थोडा थोडा पैसा देतो. 2 म्हणजे चंद्र, चंद्र म्हणजे रोज थोडा थोडा मिळणारा पैसा. 2 म्हणजे इमोशनलपणा, 2 म्हणजे अं, प्रेम. या व्यक्ती इतक्या भावनाप्रधान असतात की या व्यक्तींना जर काय त्यांच्या मैत्रिणीनं किंवा मित्रानं रडत रडत येऊन सांगितलं, अरे काय करू, 50 लाखाचं कर्ज आहे, संध्याकाळी जेवायला माझ्याकडे नाही, जरासं तू मला एखादा लाखभर देतोस का रे. तर ही 2 वाली व्यक्ती त्यांना आपल्या मित्राला, मैत्रिणीला पैसे देते किंवा इमोशनली, भले पैसे देईल न देईल हा मुद्दा वेगळा आहे, पण इतकी इमोशनल होते की त्यामध्ये ही व्यक्ती चुकीचा निर्णय घेते. पण तरी सुद्धा 2 मुळे फायदा असा आहे की 2 मुळे पैसे मिळत राहतात. लिक्विड कॅश ही मिळत राहते. त्यामुळं 2 आता आम्ही अलीकडे घेतो. परंतु सूचना देतो, की इमोशनली निर्णय घेऊ नका, असं आम्ही त्यामध्ये सांगतो. नंबर देण्याचं काम हे माझं सर्वत्र चालू आहे. अगदी तुमचं कुठलंही गाव असेल, कुठेही तुम्ही राहत असाल महाराष्ट्रात, तर मी तुम्हाला नंबर तुमच्या घरपोच देऊ शकते. पुढचा अंक आहे तो म्हणजे 4. आणि 4 वाल्या व्यक्तींना संघर्ष करावा लागतो आणि त्यांच्या खूप अपेक्षा जोडीदाराकडून असतात. आणि मग त्या अपेक्षांच्या नादामध्ये या व्यक्ती आपला संसार विसरून जातात. भांडत राहतात. मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, तू असा, तू तसा, असं म्हणत राहतात आणि मग त्या केसमध्ये तिथे सुख आणि समाधान यामध्ये मिळत नाही. यश मिळेल, पैसा मिळेल. परंतु जे मेंटली समाधान असणं आवश्यक आहे, ते मात्र या ठिकाणी मिळत नाही. त्यानंतरचा पुढचा जो अंक आहे तो म्हणजे 8.
8 अंक जर का तुमच्या जन्मतारखेत कुठेही असेल तर वैवाहिक सौख्य मिळण्यास उशीर होतो, विलंब होतो. मग बघा तुम्ही स्वतः चेक करू शकता ज्यांच्या जन्मतारखा 1980 पासून 1989 पर्यंत ज्यांची जन्मतारीख आहे त्यांना वैवाहिक सौख्य योग्य त्या प्रमाणात मिळालं का? पत्रिकेमधील ग्रहमानामुळे काही व्यक्तींचा विवाह वेळेत होईल, काही काहींना मात्र उशीर होतो. परंतु चांगले ग्रहमान असेल तर वेळेत लग्न होईल. विवाहाला विलंब सुद्धा 8 मुळे होतो. परंतु प्रत्येकाला विवाहाला विलंब होईल असं नाही. कारण पत्रिकेमध्ये शुक्र, रवी हे चांगले असतील तर विवाहाला विलंब नाही होणार तितकासा. परंतु विवाह झाल्यानंतर मात्र तुम्हाला प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळेल का? नाही मिळणार. अनेक गोष्टी वेळेवर मिळत नाही. कित्येक व्यक्तींचे विवाह वेळेत होत नाही. हे 8 मुळे. 8 मुळे तब्येतीच्याही तक्रारी निर्माण होत असतात. आणि तिथे मग तब्येतीच्या तक्रारी निर्माण झाल्यामुळे मात्र या ठिकाणी वैवाहिक जीवन पुन्हा डिस्टर्ब होऊन जातं. आणि यासारखा असे काही जे अंक आहेत त्याच्याबद्दल मी बोलते आता या ठिकाणी. 8 बद्दल तुम्हाला कळलेलंच आहे. तुमच्या जन्मतारखेत 8 हा अंक कुठे ना कुठेतरी असतो. आणि जरी नसला तरी पण मोबाईल नंबरमध्ये किमान एक वेळा अंक हा 8 अंक असतो. नाहीतर मग 80, 81, 808, 88888 हे अंक असतात. तर जिथं 8, 80, 84, 81 पासून 89 पर्यंतचे अंक 880, 881, 882 असे जेव्हा 2-2, 3-3 वेळा 8888 तिथं येतात, तेव्हा विवाहाला विलंब होतो आणि त्यातूनही विवाह झाला वेळेत तर वैवाहिक सौख्य मिळत नाही. 8 वाल्या व्यक्ती या शनी महाराजांप्रमाणे असतात. त्या स्वतः शिस्तीत राहतात आणि दुसऱ्यांनी शिस्तीत राहावं असं त्यांना वाटत असतं आणि कुठलंही काम या व्यक्ती करायला जातात परंतु वेळेत होत नाही. आणि त्यामध्ये त्या अडकून जातात. हे काम झालं नाही, ते काम झालं नाही. कधी त्यांना मिळणार आहे फॅमिली लाईफ? त्यांना फॅमिली लाईफ व्यवस्थितपणे मिळत नाही. त्यांची कामं अडून राहिलेली असतात. अशी अनेक कामं, फक्त विवाहच नाही, तर अनेक कामं त्यांची अडून पडतात. त्याचप्रमाणे 18 किंवा 81 हा अंक असेल, तर या व्यक्तीच्या तब्येतीच्या तक्रारी असतात, जोडीदाराच्या तब्येतीच्या तक्रारी असतात आणि यांना वेळेमध्ये पैसा हा वेळेत मिळत नाही. पैशाच्या अडचणी सुद्धा असतात. कधी-कधी एकदम पैसा मिळून जातो, परंतु मिळालेला पैसा पुरत नाही. आणि तो मिळालेला पैसा सुद्धा लगेच खर्च होऊन जातो. अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी 18 किंवा 81 हा अंक जन्मतारखेत किंवा मोबाईल नंबरमध्ये कुठेही असला, तर हे असं घडतं. यासारखे अनेक अंक आहेत. आपण पाहूया अजून एक अंक, की 27 किंवा 72 हा अंक जर असेल, तर त्यावेळेस तिथं घरामध्ये स्त्रीला त्रास असतो किंवा अ, तुमच्या आईला तिथं त्रास असतो. जन्मतारखेत असला तरी सुद्धा, कुठेही असू द्या. आईला त्रास असू शकतो. आईला कोणता त्रास? तर शारीरिक, मानसिक अशा पद्धतीचा त्रास आईला असू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जो काही पैसा मिळतो, समजा जर का तुम्हाला अ, एक महिन्याला ₹50,000 पगाराची नोकरी मिळणार असेल, तर ती तितकी मिळत नाही. तुमची कॅपॅसिटी 50,000 ची असेल, परंतु तुम्हाला 20 ते 25,000 ची नोकरी मिळते. याचा अर्थ काय? की तुम्हाला कमी पगाराची नोकरी किंवा कमी पैसे हे तुम्हाला 27 किंवा 72 मुळे मिळतात. त्याचप्रमाणे 44, 45, 54
म्हणजेच 41 पासून 49 पर्यंतचे अंक असतील तर ह्या व्यक्तीला खूप मेहनत करावी लागते, खूप स्ट्रगल करावा लागतो. ह्या व्यक्तींच्या हातून काही ना काहीतरी चुका होतात आणि मग ते सगळं चुका झालेल्या चुका निस्तराव्या लागतात. अरे ह्यांना वैवाहिक जीवन, सुखी वैवाहिक जीवन मिळणं तसं त्या ठिकाणी कठीण असतं. परंतु त्याच अंकाबरोबर, याच अंकाबरोबर जर का चांगले अंक असले तर आता प्रत्येक व्यक्तीला असे चांगले चांगले नंबर मिळतील असं होत नाही. तिथं कुठे ना कुठेतरी 4 हा अंक असतो, 8 हा अंक असतो. परंतु बाकीचे अंक जर का चांगले असतील तरी सुद्धा यांचं वैवाहिक जीवन सुखी असू शकतं. हे लक्षात घ्या. म्हणजे काही ना काही प्रमाणात तरी तुमचे ज्ञान, व्यवहार ज्ञान, पैसा, अधिकार आणि कृतिशीलतेचे 1, 3, 9 हे अंक योग्य त्या प्रमाणामध्ये असणं आवश्यक आहे. आपण या ठिकाणी 45 किंवा 54 हा जो अंक आहे ना, हा जर अंक तुमच्या जन्मतारखेत किंवा मोबाईल नंबरमध्ये कुठेही जरी असला, तर तुम्हाला विनाकारण हेलपाटे घालावे लागतात. मग तुम्ही अ, कुणीतरी घरामध्ये आजारी असतं आणि तुम्हाला दवाखान्यामध्ये जावं लागतं. आणि तुम्ही दवाखान्यामध्ये नेहमीच तुम्ही जर का असंच सतत जायला लागलात, की मग कुणाची तरी घरामध्ये पतीची तब्येत बिघडली आहे, मुलांची तब्येत बिघडली आहे, कसं मिळणार त्या घरामध्ये समाधान? यासारखा पुढचा अंक म्हणजे 48 किंवा 84. तर 48 किंवा 84 या अंकामुळे या ठिकाणी अ, एक प्रकारे एक दोष, प्रेत शाप योग असं त्याला म्हणतात, की इथे राहू घाई करतो आणि शनी महाराज विलंब करतात. संघर्ष आणि विलंब या 2 गोष्टी इथे असतात. यामध्ये तब्येतीच्या तक्रारी, कामं वेळेत होत नाहीत, संघर्ष जास्त करावा लागतो. अशा वेळेस कुठून मिळणार आहे समाधान? तर बघा ह्या अशा गोष्टी या ठिकाणी घडतात. त्याचप्रमाणे 76 किंवा 67 तुमचं इसवी सन असेल किंवा मोबाईल नंबरमध्ये कुठेही जरी हा अंक असेल, तरी सुद्धा 6 मधल्या शुक्राला त्या 7 नी कट केलेलं आहे. शुक्र म्हणजे सौख्य आणि 7 म्हणजे कट करणे. तुमचं सौख्य कट होतं, तुमच्या जोडीदाराचं सौख्य कमी होतं. मग काय होतं त्या ठिकाणी नेमकं? 67 किंवा 76 हा अंक असेल, तर कुठल्याही कामानिमित्ताने तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूरवर राहतो. एकाच घरात तुम्ही राहत असेल, तर जोडीदार तुम्हाला वेळ देत नाही. नाहीतर मग नोकरीच्या निमित्तानं एक पती इकडे आणि पत्नी तिकडे, असं होऊ शकतं. आणि ज्यांच्या मोबाईल नंबरमध्ये 67 किंवा 76 आहे, त्यांच्या जोडीदाराची तब्येत बिघडलेली असते. म्हणजे हे स्वतःच्या बाबतीत नाही, त्यांच्या जोडीदाराची तब्येत बिघडते. काही ना काहीतरी तब्येतीच्या तक्रारी तिथे होत राहतात. पुढचा अंक आहे तो म्हणजे 37 किंवा 73. हा अंक 37 किंवा 73 हा अंक 2 वेळा बघा, माझं वाक्य पूर्ण ऐका. 37 किंवा 73 हा अंक 2 वेळा जर का असेल, तुमच्या मोबाईल नंबरमध्ये, जन्मतारखेत 2-2 वेळा जर हे अंक आले, तर वैवाहिक सौख्य बऱ्यापैकी कमी असतं आणि याचं कारण गुरु केतू. गुरु महाराज हे गुरूंप्रमाणे वागतात आणि केतू महाराज ते वैराग्यशील असतात. अशा वेळेस वैवाहिक सौख्य फार कमी पडतं, संसाराबद्दलची आसक्ती कमी पडते. त्याचप्रमाणे 37 किंवा 73 2 वेळा असेल, तर तिथे तब्येतीच्या तक्रारी, पाठ-कंबर दुखणे अशासारख्या घटना त्या ठिकाणी घडतात. आता नंबर मिळतच नाही.
आणि म्हणून आपल्याला 37 हा अंक मिनिमम एक वेळा घ्यावा लागतो. माझ्या मोबाईल नंबरमध्ये सुद्धा आहे. कारण मिळत नाही म्हणून घ्यावा लागतात हे अंक. परंतु 37 मुळे प्रगती सुद्धा होते, पैसाही मिळतो. अशा वेळेस 37 एक वेळा असला तर चालतो. पुढचे जे काही अंक आहेत ते म्हणजे 28, 82 हे जे अंक आहेत ते तुम्हाला पायाचं दुखणं देतात. 8 मुळे कुठेही जरी 8 असेल तरी वय वर्ष 50 झालं की त्यापुढे तुमचा पाय दुखायला लागतो. कारण का? शनी. आणि शनी जिथे असेल तिथे पाय दुखतो. यासारखे अनेक अंक आहेत. तर तुम्ही सुद्धा मला सुद्धा तुम्ही विचारू शकता मॅडमची परवानगी असेल तर. कारण तुमच्या शंका समाधानासाठी मी काही वेळ ठेवलेला आहे, की तुमच्या मोबाईल नंबरमुळे त्या ठिकाणी काय घडतं. त्याचप्रमाणे हा जर का मोबाईल नंबरचा परिणाम जर का आपल्या जीवनावर घडत असेल आणि तुम्हाला नंबर बदलायचाच नसेल, तर तुम्ही भाग्यकारक पासवर्ड घेऊ शकता. अतिशय कमी किमतीत चांगला भाग्यकारक पासवर्ड तुम्हाला मिळतो. आणि त्याची जर का माझी कॉस्ट विचारली पासवर्डची, तर मी फक्त ₹300 घेते. जास्त मी घेत नाही त्याच्यामध्ये. परंतु तुम्हाला फरक हा आयुष्यभरासाठी 10% 10% प्रमाणामध्ये फरक पडतो आणि आपल्याला 10% सुद्धा खूप झालेला आहे. परंतु जर तुम्ही म्हटलात, की डायरेक्ट मोबाईल नंबर बदलल्यावर काय होतं? तर मोबाईल नंबर जर बदलला तर 50% फरक पडतो. परंतु त्या केसमध्ये तुमचं सगळ्यांचं म्हणणं असं असतं, की "मॅडम आमचा नंबर आम्ही गेले 20 वर्ष वापरतोय, आम्ही बंद कसा करणार?" तर मुळात हे लक्षात घ्या, की जुना मोबाईल नंबर बंद करण्याची गरज नाही. जुना मोबाईल नंबर बंद करू नका. फक्त नवीन नंबरचा वापर करा. एवढंच मला त्यामध्ये सांगायचंय. जुना नंबर तुम्ही हळू-हळू बंद केला तरी चालतो किंवा तुम्ही लोकांना नंतर मेसेज पाठवले, की हा माझा नवीन नंबर आहे, तरी सुद्धा चालतं किंवा तुम्ही जुना नंबर बंदही करू नका. तुम्हाला ज्या चांगल्या भाग्यकारक नंबरमुळे जर का तुम्हाला चांगले फरक पडणार असतील, तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं वैवाहिक जीवन मिळणार असेल, तर काहीच हरकत नाही. कित्येक नंबरमुळे घटस्फोट होतात. कित्येक नंबरमुळे म्हणजे मी सगळे अंक सांगितले नाहीयेत खरं तर तुम्हाला. कित्येक नंबरमुळे एकाच घरामध्ये पती-पत्नी राहतात, पण एकमेकांशी बोलत नाहीत. कित्येक नंबरमुळे घरात पती-पत्नी सतत भांडत राहतात आणि त्यासाठी असलेल्या अंक म्हणजे 94 किंवा 49, 95 किंवा 59 हे अंक जर का असेल, तर तिथं राहू आणि मंगळ तयार होतो. राहू काय आहे? आपण जरा समजा साध्या भाषेमध्ये जर का आपण त्याचा विचार केला, तर राहू म्हणजे एक बॉम्ब आहे आणि मंगळ म्हणजे सुद्धा एक बॉम्ब आहे. आणि जर का तिथे 2 बॉम्ब शेजारी-शेजारी ठेवले आणि ते तुम्ही पेटवले, तर घरामध्ये काय होणार आहे? घरामध्ये मोठा बॉम्बस्फोट होईल. घरामधलं वातावरण सुख-समाधानाचं राहणार नाही. 94 ज्यांच्या नंबरमध्ये आहे किंवा 49 आहे, तिथं सतत वादविवाद होतात. ज्या व्यक्तीचा हा नंबर आहे 94, ती व्यक्ती कटकट करत राहते, किरकिर करते, दुसऱ्या व्यक्तीबद्दल सतत तक्रार करत राहते. मुख्य म्हणजे या व्यक्तीला वेळेवर पैसे मिळत नाही आणि कमी प्रमाणात पैसे मिळतात. भले हे लोकं काम जास्त करतात. ह्या लोकांनी ₹100 चं काम केलं, तर ह्यांना ₹30-40 मिळतील. इतक्या प्रकारे त्यांचं इतकं कमी पैसा त्यांना मिळतो. किंवा जरी त्यांना जास्त पैसा मिळाला, तरी मिळालेला पैसा हा लगेच खर्च होतो. तर त्यामुळे नंबर घेताना विचार करून नंबर घेतले पाहिजे.
आणि जर का नुसतंच वैवाहिक सौख्य मिळेल ह्यातला भाग नाहीये, तर 3 हा अंक तुम्हाला जास्त पैसा देतो. मुद्दाम मी अगदी ठामपणे सांगते की जास्त हा शब्द वापरलाय मी इथे, की हा जो अंक आहे, 3 हा अंक वैवाहिक जीवन जसं चांगलं देईल, त्याचप्रमाणे तो तुम्हाला ईझी मनी देतो. प्रत्येकाला असं वाटतं, की 6 मुळे तुम्हाला 6 हा अंक पैशाचा आहे. 6 तुम्हाला जास्त पैसे देईल. 6 म्हणजे लक्ष्मीचा अंक आहे, असं आपल्याला वाटतं. 6 हा शुक्राचा अंक आहे, परंतु 6 मुळे पैसा जास्त खर्च होतो. त्याला अनेक नियम, उपनियम आहेत. कोणता अंक किती वेळा आहे त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. हा जो विषय आहे तो मी नेहमी शिकवत असते आणि त्याचे सतत माझ्या ह्याच्या कार्यशाळा चालू असतात. सगळ्यात जास्त चालणारा कार्यशाळा म्हणजे मोबाईल न्यूमरॉलॉजी. हा विषय साधारणपणे 16 तासांचा आहे, हे लक्षात घ्या. 3-4 तासामध्ये हा विषय शिकवून होत नाही. फक्त तुमच्या जन्मतारखेमध्ये हे अंक आहे, मग असं होईल, तुमच्या मोबाईल नंबरमध्ये हे आहे, एवढाच तो विषय नाही. तर मोबाईल नंबर कसा घ्यायचा, कुठून घ्यायचा, तो अवेलेबल कसा करून घ्यायचा, हे सुद्धा त्या कार्यशाळेमध्ये शिकवलं जातं. आणि त्यामुळे 3 या अंकाबद्दल मी आता बोलत होते, तर 3 हा अंक तुम्हाला पैसा सुद्धा देणार आहे आणि तो इझी मनी देणार आहे. मग ज्या व्यक्तींच्या मोबाईल नंबरमध्ये 94 असतो, तिथं जर का आता मी म्हटल्याप्रमाणे तिथं जर का मंगळ म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला एक बॉम्ब सांगितला, राहू म्हणजे दुसरा बॉम्ब, एका घरामध्ये जर एक बॉम्बस्फोट झाला तर तिथं पैसा तरी टिकेल का? तर तिथं पैसाही टिकत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचं उदाहरण घ्या. शेतकऱ्यांना अ, खूप 94 चे त्यांचे नंबर आहेत. ह्या व्यक्ती ज्या आहेत, मिळतो का त्यांना वेळेवर पैसा मिळतो का? जे 94चा जरी नंबर असला आणि पुढचे अंक जर का त्यांचे चांगले असले, तर ह्या व्यक्ती बागायतदार असतात. परंतु फक्त 94 असेल आणि पुढचे अंक 84, 49, 38, 83 यासारखे जर का अंक असतील, तर पैसे यांचे अडकून पडतात. वेळेवर पैसे मिळत नाहीत. शेतीमधून जे उत्पन्न मिळतं ते कमी प्रमाणात उत्पन्न मिळतं. मग ह्या व्यक्ती कर्ज काढतात. मग आता कर्जमाफी केली आहे सरकारनं. पण तरी सुद्धा ह्यांना जीवनात एवढ्या अडचणी येतात की ह्या व्यक्ती सुरुवातीला काय करतात, चिडचिड करतात. आणि एक दिवस असा येतो की यातल्या सगळ्या 94 वाल्या सगळ्या नाही, परंतु काही व्यक्ती ज्यांचे नंबर अतिशय जास्त खराब आहेत, अशा व्यक्ती पैसे नाही म्हणून मग आत्महत्या सुद्धा करतात. आणि म्हणून लक्षात ठेवा की मोबाईल न्यूमरॉलॉजी हा नंबर तुमच्या जीवनामध्ये एक रेमेडियल भाग आहे. आणि म्हणून तुम्हाला एक रेमेडी म्हणून तुम्ही या विषयाचा अभ्यास करायचा आहे. फक्त तुम्हाला शिकायचंय म्हणून शिकायचा नाही हा विषय. काय बरं घडतं ह्याच्यामुळे, यासाठी हा विषय शिकायचा नाही. तर तुमच्या जीवनात चांगला भाग्यकारक मोबाईल नंबर घेऊन यायचा असेल, इझी मनी मिळवायचा असेल, वैवाहिक सौख्य चांगलं मिळवायचं असेल, सुख समाधान आणि शांतता हवी असेल, मेंटली सॅटिस्फॅक्शन हवं असेल, तर भाग्यकारक मोबाईल नंबर चांगला आहे. मग त्यामध्ये तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल, परदेश गमन करायचं असेल, चांगलं शिक्षण करायचं असेल, चांगलं शिक्षण सुद्धा 3 हा अंकच देतो. आता असं काही नसतं की प्रत्येकाच्या जन्मतारखेमध्ये 3 असेल, असं होत नाही. ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 3 हा अंक नाही, त्यांच्या शिक्षणामध्ये खूप अडचण आलेल्या आहेत. बघा तुम्ही 1900 इसवी सन असेल त्यावेळेस तुमच्याकडे मोबाईल नंबर नव्हते. बघा 3 हा अंक जर का तुमच्या जन्मतारखेमध्ये नसेल, तर शिक्षणात किती अडचण आल्या. तर तुम्हाला सर्व ठिकाणी उपयुक्त ठरतो तो म्हणजे मोबाईल नंबर, की ज्या गोष्टी तुमच्या जन्मतारखेत नाही
त्या गोष्टी तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असतात. त्या गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरमध्ये घेणं अपेक्षित आहे. बघा, आपण आजारी पडलो, आपले विटॅमिन्स कमी झाले, तर आपण काय करतो? विटॅमिनच्या गोळ्या घेतो. हिमोग्लोबिन कमी पडलं, आपण हिमोग्लोबिनच्या गोळ्या घेतो. कॅल्शियम कमी पडलं, आपण बाहेरून गोळ्या घेतो कॅल्शियमच्या. आणि अशा वेळेस जेव्हा आपण बाहेरून इतर गोळ्या वापरू शकतो आणि आपल्या शरीरातील कमतरता आपण भरून काढू शकतो, त्याच पद्धतीनं जे अंक तुमच्या जन्मतारखेमध्ये नाही ते अंक तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असणं आवश्यक आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की तिथं तुम्ही तुमच्या याच्यात 3 नाही तर कुठेतरी 3 घ्या, 1 नाही 1 घ्या, 9 नाही 9 घ्या, असं नाही. ते अंक योग्य त्या प्रमाणातच घ्यावे लागतात. आता उदाहरणार्थ तुम्ही जर का पाहिलं 3, 1, 9 हे अंकच नसतील, तर त्या ठिकाणी वैवाहिक जीवन बरंच डिस्टर्ब असतं. बघा ना, चेक करा. एवढं काही अवघड नाही आहे हा विषय. हा विषय अत्यंत इंटरेस्टेड आहे. त्यामुळं लक्षात ठेवा की अतिशय सुंदर, इंटरेस्टेड, अतिशय चांगलं नशीब देणारा, भाग्यकारक असा हा रेमेडियल कोर्स आहे. या भाग्यकारक मोबाईल नंबरचा सगळ्यांनी जीवनामध्ये उपयोग करावा, असं या ठिकाणी मी शुभेच्छा आणि मनोकामना करते. आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. मॅडम, प्रश्न ह्यांना विचारायचे आहेत का कुणाला? सुवर्णा मॅडम. हॅलो. हा, हा मॅडम, 777 असेल नंबर मध्ये तर केतू जास्त ऍक्टिव्हेट होतो का? हो, केतू ऍक्टिव्हेट होतो आणि तुम्ही त्या ठिकाणी धार्मिक होता. स्वभाव तुमचा धार्मिक होतो, प्रभाव चांगला पडतो तुमचा, परंतु बाकीचेही अंक तिथे असणं आवश्यक आहे. स्वभाव धार्मिक होतो, वैराग्यशील होतो आणि मुख्य म्हणजे तुम्ही ज्योतिष शास्त्रामध्ये काम करता. ओके, हं. थँक्यू मॅम. म्हटलं माझा नंबर 96 89 84 21 89 आहे. एकच मिनिट एक मिनिट मी ऐकून घ्या लिहून सर. घेते. एका वेळेस एक एकाच मिनिट ऐकून व्यक्तीने घ्या. विचारा. आपण साधारण नाव सांगून मगच प्रश्न विचारा. प्रथम आपलं नाव सांगा, कोणत्या शहरातून बोलता ते सांगा आणि मग तुमचा प्रश्न विचारा. म्हटलं मी आशिष कचोळे बोलतोय, नाशिकहून बोलतोय मी. तर माझा मोबाईल नंबर 96 89 84 21 89 आहे. तर त्यावरून आपण काय सांगू शकाल? अंकाची टोटल 9 होते. मुख्य म्हणजे हे लक्षात ठेवा की तुम्ही टोटलचा विचार या शास्त्रामध्ये करायचा नाहीये. जे किरोचं शास्त्र होतं, किरोचं अंकशास्त्र जे आहे त्यामध्ये टोटलचा जास्त विचार केला जातो. यामध्ये एखादा अंक जरी तुमच्या टोटल प्रमाणे घ्यायचा म्हटलं तरी संपूर्ण नंबर बिघडतो आणि म्हणून टोटलचा विचार करायचा नाहीये. जन्मतारीख सांगा. 19/12/72. 19/12/72 आहे. 72 असला की घरामध्ये आईला तुमच्या काही ना काहीतरी शारीरिक त्रास वगैरे होऊ शकतात. त्याचप्रमाणे तुमचा स्वतःच्या हा जो मोबाईल नंबर आहे यामुळे तुम्हाला पोटाच्या तक्रारी तिथे तुम्हाला जाणवतात. अंगदुखीचा त्रास जाणवतो. थोडेसे निगेटिव्ह विचार मनात येतात. तुम्ही मेहनत भरपूर करता, परंतु तुमच्या मेहनतीला यश मिळेल अशा पद्धतीचा तितक्या प्रमाणामध्ये यश मिळत नाही. त्यामध्ये अडचणी आणि विलंब फार जास्त प्रमाणात येतात. 8 अंक या ठिकाणी 2 वेळा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 18 हा अंक सुद्धा आहे. त्यामुळं पैशांच्या अडचणी मात्र या ठिकाणी येतात. तुम्हाला प्रॉपर्टी वगैरे आहे, आई वडिलांची पण प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी, परंतु तरी सुद्धा जे स्वतः पैसा तुम्ही मिळवता त्यामध्ये तुम्हाला इझी मनी तुम्हाला मिळत नाही. परंतु तरी सुद्धा 19 आणि 12 हे अंक या ठिकाणी आहे. तुम्ही सेव्हिंग करता. त्याचप्रमाणे 19 आणि 12 याचा जो तुमचा मूलांक आहे तो 1 येतोय. एकूण भाग्यांक किती आहे तुमचा? 5 आहे. हा,
5 तुमचा भाग्यांक आहे, 1 मूलांक आहे, स्वतंत्र व्यवसाय करणे किंवा एखाद्या अधिकार पदावरचं काम करणे, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही करता. धन्यवाद म्हटलं. तर यातलं काय काय बरोबर आहे सांगा. याच्यामधलं 80% बरोबर आहे. सांगा ना मग काय काय बरोबर आहे, सांगू शकता, पटकन सांगा. माझ्या आईला बीपीचा त्रास आहे. हम्म. त्याच्यानंतर पैसा मिळण्याला मला अडचणी येतं. हम्म. स्वतंत्र व्यवसाय करतो. हम्म. त्याच्यानंतर अनम्यूट करा बाकीच्यांनी. लेक्चर मध्ये हा बोला. हा, तर अशा अनेक तक्रारी या ठिकाणी तयार होऊ शकतात. तरी मी आता, आणि हे जे मी तुम्हाला सांगितलंय हे खूप जास्त डीप मध्ये सुद्धा मी सांगू शकते, परंतु इथं अनेक लोक आहेत आणि म्हणून मी तुम्हाला इतर गोष्टी सांगितल्या नाही, किंवा वैवाहिक जीवनातल्याही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नाही. पर्सनली जर का तुम्हाला भाग्यकारक पासवर्ड जर घ्यायचा असेल तर मी सांगू शकेल. त्यासाठी माझा मोबाईल नंबर मॅडमनं तिथं दिलेलाच आहे, पण पुन्हा एकदा मी माझा मोबाईल नंबर सांगते. 9130 755. म्यूट करा ना प्लीज. आकाश सर तुम्हाला म्यूट करा. माझा मोबाईल नंबर 9130 755 631. हा माझा मोबाईल नंबर आहे. सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. 755 9130 755 631. 631. बर. भाग्यकारक जर का तुम्ही यामध्ये अंक घेतले तर तुमचा पैसा वाढेल, एवढं मी नक्की सांगते. आजकालच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला संधीच निर्माण होत नाही, तुमची कामच पूर्ण होत नाही, आणि त्यामुळं तुमचा पैसा वाढेल हे लक्षात घ्या. पुढे एक अजून 2-3 नंबर घेऊया आपण. काही शंका असतील तर, आणि पूर्ण नंबर विचारण्याऐवजी तुम्ही थोडक्यात विचारलं तरी पण चालेल. मॅम मी बोलू? बोला. हा, लास्ट टाइम तुम्ही बोलले होते की 98-81 वगैरे हे नंबर असेल तर खूप प्रॉब्लेम येतात, आणि हे खरंच 100% खरं आहे. माझे एक हो. ओळखीचे आहे, हे तर पॅटर्नच आहे पूर्ण, म्हणजे नंबर आहे पूर्ण 98-81 18-18-11, म्हणजे खूप डेंजर आहे त्यांच्यासाठी. पैसे येतच नाहीत त्यांच्या हातात आणि आरोग्यांच्या अगदी सतत बरोबर. तक्रारी. बघा, मी आता सांगितलेले सगळे अंक यामध्ये आहेत. हो. 81 अंक आहे, 18 अंक आहे, पुन्हा एकदा 81, पुन्हा एकदा 18, पुन्हा 3-3, 4-4 म्हणजे वेळा 18, 81 हा अंक आहे. शनी आणि रवीच सगळं कॉम्बिनेशन आलेलं आहे इथे. शनी आणि रवी. हा. तर त्यामुळं खूप जास्त कष्ट करून सुद्धा पैसा हा यांच्याकडे मिळत नाही. अशा घटना यांच्या जीवनात घडतात, आणि मग जिथं पैसाच मिळत नाही, ही जी व्यक्ती आहे कशा पद्धतीने संसार सुख मिळणार आहे यांना? कुठल्याही प्रकारचं संसार सुख मिळत नाही. 14/10/1973. बरं. मूलांक 5 येतो, भाग्यांक 8 येतो. हा, बरोबर. या ठिकाणी काय घडतं ते सांगते. मुळात 94 हा अंक आहे, चिडचिड करणारा हा अंक आहे. त्याचप्रमाणे 19 आहे, तर त्या ठिकाणी खूप जास्त मेहनत करावी लागते, आणि खूप, जरा म्यूट करा प्लीज दोघांनी पण, मनीषा मॅडम आणि विजय सर. तर काय घडतं की फार जास्त संघर्ष करावा लागतो, खूप कष्ट करावे लागतात, आणि तुम्ही एवढे कष्ट करता तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या कामाची किंमत मिळत नाही, आणि मग अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला वाईट वाटतं त्या गोष्टीचं, आणि तुम्ही म्हणताय काय मला माझ्या घरामध्ये किंमत राहत नाही वगैरे, अशा गोष्टी इथे घडतात. निगेटिव्ह विचार मनामध्ये येतात, खर्च जास्त होतात, घरात पैसा टिकत नाही, आणि मी बाकीच्या गोष्टी मी यामध्ये सांगत नाहीये, मी 2-3च गोष्टी सांगतेय.
तर खरं तर तुम्हाला बिझनेस वगैरे करायला आवडतो, तुम्हाला ज्योतिषशास्त्रामध्ये येऊन तुम्हाला पुढे बिझनेस करायचा आहे, अशा प्रकारचं तुमचं या ठिकाणी एकूण हे आहे. खरं तर पाहायला गेलं तर तुम्हाला चांगले अधिकार मिळाले असते. बघा, नीट लक्षात घ्या हा माझा मुद्दा, की चांगले अधिकार तुम्हाला मिळाले असते, कारण जन्मतारखेमध्ये 10 हा अंक आहे आणि 14 हा अंक आहे. तर हे अधिकार देणारे अंक जन्मतारखेमध्ये आहेत, परंतु मोबाईल नंबरमध्ये 1 हा अंक अनेक वेळा आहे. मग म्हणूनच मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, की 1 हा अंक अनेक वेळा रिपीट नको व्हायला. कुठलाच अंक एकच नाही, 3 असेल, 1 असेल, 9 असेल, कुठलेही अंक जेव्हा रिपीट 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 तिथं होतात ना, सगळं सगळं डिस्टर्ब होऊन जातं त्या ठिकाणी. आणि म्हणून इथं तुम्हाला डिस्टर्ब केलेलं आहे ते या मोबाईल नंबरनं. तुमच्या जन्मतारखेत चांगले योग होते. पत्रिका स्वतःची चेक करा, पहा. सांगा, मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, तुम्ही सांगा आता. हो मॅडम. काय काय बरोबर आहे? नाही, सांगितलेलं ते बरोबर आहे. म्हणजे अधिकार मिळाले असते पण ते मिळाले नाहीत. बरोबर. हो. तर अजूनही अधिकार मिळू शकतात. हा नंबर वापरू नका प्लीज. ओके मॅडम, ओके. एक तर तुमचा तुम्ही स्वतः नंबर शोधू शकता. फक्त अभ्यास होणं आवश्यक आहे. 15 ते 16 तासांचा अभ्यास आहे हा. ओके मॅडम. मॅडम मी आणि विचारू का? तर तुम्ही योग्य व्यक्तीकडून नंबर घ्या, पण हे असे नंबर जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा त्याचे फार वाईट रिझल्ट असतात. ओके मॅडम. इथं आमचे मनीष शाह सुद्धा आलेले विजय आहेत सर. आणि मनीष शाह सरांनी माझ्याकडून नंबर घेतलेला आहे. कितीतरी इथं असलेल्या अनेकांनी नंबर घेतलेले आहेत. इथं असलेल्या कितीतरी व्यक्ती आता माझ्याकडे शिकतायत. माझ्या विद्यार्थ्यांना मी पाठवले लिंक. मनीष शाह सर, काय अनुभव आहे तुम्हाला? नमस्कार. मी मॅडमकडनं नंबर घेतला होता, तर धंद्यासाठी बऱ्यापैकी फरक पडला. धंदा वाढला आहे. एकूणच पैसा मिळवण्यासाठी सुद्धा, बिझनेससाठी सुद्धा, अनेक गोष्टींसाठी त्याचा नंबरचा उपयोग होतो अशा पद्धतीनं. विजय कारंडे सर. विचारू का मॅडम? हा, विचारा ना. हा मॅडम, माझं नाव विजय कारंडे, मी नवी मुंबईवरून बोलतोय, घणसोली. माझा मोबाईल नंबर आहे 7738351329. डेट ऑफ बर्थ आहे 29/10/1959. आणि भाग्यांक मुलांक? मॅडम तो आता मला एक्झॅक्ट माहित नाहीये. ओके, ठीक आहे, मी काढते, असू द्या. माझ्या हात सवय झाली ना. होय. तुमचा भाग्यांक आहे 9 आणि मुलांक आहे 2. बर. ऑलरेडी लिक्विड कॅश तुम्हाला मिळत राहते. एका वेळेस अनेक कामं करायची सवय आहे तुम्हाला. इमोशनल असा तुमचा स्वभाव आहे. धार्मिक वृत्ती आहे. ऑकल्ट सायन्समध्ये यायला आवडेल, परंतु तुमचे पैसे मात्र अडकून पडतात. वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्याच्यासाठी 383 हा अंक आहे. जेवढे पैसे तुमच्याकडे असतात तेवढे सगळे पैसे खर्च होऊन जातात. आणि तरी सुद्धा बुद्धिमत्ता तुमची खूप चांगली आहे आणि त्यामुळं तुम्ही पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असता. चांगल्या प्रकारे पैसे तुम्ही मिळवता. परंतु जरी तुम्ही पैसे मिळवले या ठिकाणी, तरी ते मिळालेले पैसे वेळेत पुन्हा परत मिळत नाही आणि म्हणून तुम्हाला पैशाच्या अडचणी निर्माण होतात. बघा, बरोबर आहे का? मॅडम, तुम्ही जे सांगितलं ते आता जे सांगितलं ते सगळं पटलं मला आणि बरोबर आहे असंच मी सांगेन तुम्हाला. वा, धन्यवाद. ही धन्यवाद. आहे ना या नंबरची? हो हो. नेहा राजे. पण मॅडम, एक विचारायचं होतं. याच्यासोबत अजून एक माझा नंबर आहे 77 809 809 809 77 77 000009 000009.
अतिशय वाईट, पहिल्या नंबरपेक्षाही वाईट असलेला नंबर आहे. 7च्या पुढं 4 वेळा 0 आहे. याच्यामुळं तुमच्या तब्येतीच्या खूप जास्त तक्रारी निर्माण होतील आणि हा नंबर तुम्ही आता या क्षणी बंद करा. अच्छा. म्हणजे बरं. हे थोडंसं अधिकारानं सांगतेय मी, कारण हो, मला हो. कुणाचं अशा पद्धतीचे नंबर पाहिले की जरासं पटकन बोलली जाते मी त्या हां. ठिकाणी. तर हा 809 आहे, तुम्ही कमी वापरत असाल बहुतेक हा नंबर. हो, हो. कमी वापरता ना? हो, जर हो. कमी वापरत असाल तर अजिबातच वापरू नका हा नंबर. बरं, इथे बरं, तुमच्या बरं. आरोग्याच्या जास्त तक्रारी निर्माण होतील. बरं, बरं. हं? धन्यवाद मॅडम. ओके. नेहा राजे. अनम्यूट करा आणि बोला. बोला ताई. नेहा ताई. हो, तुमची कार्यशाळा मला जॉईन करायची आहे. होय. तर ती कधी असते? सुवर्णा मॅडम तुम्हाला सांगतील, मी त्यांच्याशी बोलते या संदर्भात आणि त्या तुम्हाला बरं सांगतील कार्यशाळेच्या संदर्भात. हं? बरं बरं, चालेल चालेल. ओके, थँक्यू. हं. मनीषा सर, तुम्हाला आणखीन काय विचारायचंय का? लवकर विचारा. मॅडम 9766333911 हा मिस्टरांसाठी घेतलेला सध्याचा नंबर आहे. नाही कळला मला नंबर. 9766 हा 333911. 333911. आता हा जर तुम्ही कोणा तज्ञ व्यक्तींकडून घेतला असेल तरी सुद्धा हा नंबर फार जास्त चुकीचा आहे, कारण त्यामध्ये 76 येतात आणि 76 मुळे जोडीदाराची तब्येत बिघडते. ओके जास्त मॅडम. वापरला नसेल तर वापरू नका हा नंबर, कारण असे 1000-2000 रुपयामध्ये असे खराब नंबर देणारे अनेक व्यक्ती आहेत. चालेल ताई एक मॅडम. विचारत होता. हा बोला. 8999 8999 216 305 मिसेसचा नंबर आहे. नाही एवढं बरोबर नाहीये, खूप जास्त खर्च करणारा नंबर आहे. हो. नका हा घेऊ नका. हं? बर नाही, हा मिसेसचा आहे. घ्या लवकर बदला. कधी म्हटले होते बदलणारे. मिसेसचा होय, होय. नंबर चुकतोय बराच. ओके. हं? बर. खर्च जास्त होतो, विलंब होतो, कामं होत नाहीत वेळेमध्ये. पैसा मिळतो, तुम्ही त्यांना देता पैसा. तुम्ही काय करता हे सुद्धा यामध्ये असतं बरं का. तरी मी सांगत नाहीये. वैवाहिक जीवन हे मी फक्त पर्सनल कॉल केल्यानंतरच सांगते, असं ओपन मध्ये सांगत नाही. सुनील नाही, सर. तिचं उत्पन्न चांगलं आहे. बरोबर आहे ना, मी सांगितलं ना तुम्हाला. हॅलो. पैसा आहे याच्यामध्ये. हॅलो. हा फक्त बोला खर्च सर. जास्त होतो. हा, सुनील एरगट्टीकर आहे मी. हा बोला. मोबाईल नंबर 94 055 45 197. जन्मतारीख 5/9/1959. काय आहे, फार जास्त रिलेशन खराब होत आहेत. त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे आजारपण वगैरे आणि आहे. हा. आणि हा. आजारपण किंवा, माझा शब्द नीट ऐकून घ्या, आजारपण किंवा कोर्ट हा. कचेरी या गोष्टी इथे हा. याच्यामध्ये दिसत आहेत मला. हा हा हा. कोर्ट कचेरी आहे कोर्ट कचेरी आहे. आहे ना? मग बंद हा. करायची का कोर्ट कचेरी? करायला पाहिजे. करायची आहे ना कोर्ट कचेरी बंद? आहे. हे अंक नको. हा हे अंक यामध्ये नको. हा हा. लक्षात घ्या. हम्म. तर हो. तुमची अनेक कामं यामुळे होऊ शकतात. मॅडम, हा. आता तुम्ही सांगा, आपल्याला चालू ठेवायचंय का बंद करायचंय? नाही मॅडम, झालेलं आहे, आपली वेळ झालेली आहे. धन्यवाद. आज तुम्ही होय. आलात आणि आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात आणि पूर्ण रोज सकाळी उठल्यापासून महिला असू देत किंवा पुरुष, तर त्यांचं पूर्ण घड्याळांच्या काट्यांवर चालत असतं. अंक हे आपल्या जीवनात विशेषत्वाने महत्वाचे काम करतच असतात आणि मोबाईल तर सध्या राहूचा जमाना आहे सांगितलं तर सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असे दोन्ही फळं आपण पाहतोच आहे. तर ते कितपत घ्यावं हे त्यांनी आपलं आपण ठरवावं असं मला वाटतंय. आज तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात. मोबाईल नंबर आणि ते कसे वापरायचे, वैवाहिक जीवन याबद्दल तुम्ही सगळी जनरल खूप छान माहिती सांगितली.
तर लोक देखील आपल्याला कॉन्टॅक्ट करतील, ज्यांना क्लासेस करायचे आहेत किंवा ज्यांना मोबाईल नंबर चेंज करून काहीतरी बदल घडवून आणायचे आहेत, त्यासाठी आपल्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करतील. तर आता सर हेमंत सर बोलतील. बोला सर. कुंडली मंथन हं. आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेखा वास्तुशास्त्र याच्या संयुक्त विद्यमानाने आज एक मोबाईल नंबर याच्यावर आदिशक्ती गुरुकुल यांच्यातर्फे सौ कांबळेताई यांचं एक व्याख्यान झालं. व्याख्यान अतिशय परिपूर्ण आणि माहितीपूर्ण होतच. मोबाईलचा नंबर आपल्या जीवनावर किती इम्पॅक्ट करतो हे आज त्यांनी त्यांच्या वाणीतून सिद्ध केलेलं आहे. मोबाईल नंबर आपल्या व्यवसायावर किती परिणाम करतो, अर्थार्जनावर किती परिणाम करतो, वैवाहिक सौख्यावर किती परिणाम करतो हे त्यांच्या वाणीतून सिद्ध केलेलंच आहे. वैयक्तिक कुणाला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ग्रुपवर त्यांचा नंबर आहे, त्यांना त्या वैयक्तिक फोन करावा. आज त्यांचा अमूल्य वेळ त्यांनी दिला त्याबद्दल मी स्वतः हेमंत रणनवरे व सुवर्णाताई सुत्रावे यांच्यातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा असाच एखादा वेगळा विषय घेऊन त्यांनी या ग्रुपवर व्याख्यान देण्यास यावं ही आग्रहाची कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच ताई, परत एकदा तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल लोकांना. माहिती तुम्ही खूप छान माहितीपूर्ण हे दिलेलं आहे. ज्यांना काही पर्सनली माहिती पाहिजे असेल त्यांनी कांबळे त्यांचा मोबाईल नंबर ग्रुपवर शेअर केलेला आहे सुत्रावेताईंनी, त्यांना वैयक्तिक फोन करून विचारावा आणि त्यांच्या कार्यशाळेची माहिती सुत्रावेताई ग्रुपवर टाकतीलच. धन्यवाद. धन्यवाद. तर सगळ्यांच्या संमतीने सर्व ज्योतिर्विदांचे मी धन्यवाद देते, आभार प्रदर्शन करते आणि सर्वांच्या संमतीने आजची मीटिंग संपली असे जाहीर करते. धन्यवाद.